काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे या राजीनाम्याविषयी काय म्हणालेत आपण पाहूया। अभिजित दिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचं, कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता। या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल, पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा। या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळ आहेत। आपण काही केलं, कशी मस्ती दाखवली तरी हे चालून घेतली जाते। हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्षाने त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेले आहे। म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या देशामध्ये आधुनिक क्रांतीची ठिणगी विझलेली नाही। आधुनिक क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात, त्याची एक चुणूक या निमित्ताने संपूर्ण जगाला आपल्या देशातल्या तरुणांनी राखून दिलेली आहे। ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला, आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक युवती अत्यंत व्यथित होऊन व्याकुळ होऊन सांगत होती तिच्या कपड्यांना सुद्धा हात घातला गेला। आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार? आणि साध्या वेशामधले जे गुंड हे तिकडे घुसवले गेले होते, यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही? आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही, हे आता अमित शहानी सांगितलं पाहिजे।